जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरनिताय, गौरनिताय, गौरनिताय। जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते, गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं स्वागत आहे। कोणाला आठवते आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? प्रभूजी आपण 8.18 केलेला गेल्या आठवड्यात, आणि त्यात आपण श्रीकृष्णांनी सांगितलेलं की ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभाबद्दल, म्हणजे त्यांचा दिवसाचा आरंभ झाल्यावरती सगळे जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा पुन्हा ते अव्यक्त होऊन जातात. तर इथे म्हणजे सांगण्याचा प्रयत्न श्रीकृष्णाने असा केला आहे की एक असतं की सृष्टी आणि विनाश आणि व्यक्त आणि अव्यक्त. तर जे जीव आहेत ते कधी नश्वर नाहीये, तर ते व्यक्त आणि अव्यक्त होतात. आणि ब्रह्मांजीच्या दिवसांवरती आहे की लाईक एक दिवसानंतर दुसरा दिवस, तेव्हा सृष्टी जी आहे ती जेव्हा रात्र होते तेव्हा ती विनाश होते आणि परत तिचा
रिक्रिएशन होतं. तर इथे सांगण्याचा प्रयत्न असा आहे की आपल्याला या जीवनामध्ये म्हणजे भरपूर ज्या भौतिकवादी गोष्टी आहेत, ज्या आपण परमनंट समजतो, त्या नश्वर आहेत. पण आपला जो जीव आहे तो म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त याबद्दल आपण बोललेलो. हरे कृष्ण प्रभू. खूप खूप छान, खूप छान. तर बेसिकली जर आपण बघितलं तर आपल्याला आपण आपण हे स्वतः शरीर आहोत असं आपण समजतो. पण आपल्याला हे कळत नसतं की आपण एक आत्मा आहोत आणि हे शरीर आपल्याला एक तात्पुरतं असं मिळालेलं आहे, काही काळापुरतं मिळालेलं आहे. कारण का जन्मापासनं म्हणजे आईच्या गर्भात येता आल्यापासून मृत्यूपर्यंत म्हणजे अक्षरशः मृत्यूशय्येवरती आपल्याला अक्षरशः जिकडे जाळतात त्या लाकडांवरती ठेवेपर्यंत हे शरीर आपल्या बरोबर असतं. आणि आपल्याला असं वाटत असतं की का तर हे मला म्हणजे आधीच्या जन्माची माझी विस्मृती झालेली आहे. त्यामुळे जे काही मला ह्या जन्माबद्दल आठवतंय त्या पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत हे शरीर आणि मी एकत्र असल्यामुळे मीच ह्या शरीराला मी स्वतःला हे शरीर समजतो. हां. आणि ह्या शरीराला मी स्वतः असं समजतो. आपल्याला हे कळत नसतं की आपण एक भाडेकरू आहोत या शरीरामध्ये. काही काळापुरता आपण करार केलेला आहे आणि त्या करार जेवढा आहे ज्या क्षणापर्यंत आहे त्या क्षणापर्यंत हे शरीर आपल्या बरोबर असणार. नंतर शरीर नश्वर आहे, हे आपल्याला त्यागावं लागणार आहे. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपली कार्य आपली मानसिक वृत्ती ही नेहमी शरीराच्या पातळीवरती असणार आहे. पण कृष्णाने आपल्याला दाखवून देतोय तो इकडे की सॉरी, कृष्ण आपल्याला इकडे दाखवून देतोय की हे शरीर हे फक्त तात्पुरतं आहे. आपण ह्या शरीरामध्ये काही 50 वर्ष राहतील, काही 100 वर्ष राहतील, काही मे बी 200 वर्ष सुद्धा राहतील. पण जस्ट बिकॉज आपण 50 100 200 वर्षाला जरा मोठा काळ समजतो त्याचा अर्थ हा नाही की आपण हे शरीर बनतो. आपण आत्माच राहतो आणि हे शरीर तात्पुरतंच असतं. आणि ह्या 200 वर्षाला किंवा स्वर्गातल्या आयुष्याला आपण जास्ती मोठं मानू नये म्हणून कृष्ण मुद्दामून ब्रह्मदेव आणि त्याचं आयुष्य आणि ब्रह्मलोक त्याबद्दल आपल्याला समजवतोय. तो सांगतोय की तुम्हाला वाटत असेल की स्वर्गातल्या लोकांना किती मोठा आनंद मिळतो आणि किती जास्त आयुष्य जगतात ते, पण तसं नाहीये. ब्रह्मलोकाला सुद्धा सृष्टी निर्माण व्हावं लागतं आणि ब्रह्मलोकाचा सुद्धा क्षय होतो. त्याचं सुद्धा डिस्ट्रक्शन होतं. त्याला सुद्धा मी म्हणजे त्याचं ते संपुष्टात आणतो त्याचं अस्तित्व. ब्रह्मलोकाचं आयुष्य संपुष्टात येऊ शकतं तर ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्य संपुष्टात येऊ शकतं. म्हणून त्यांनी 17व्या श्लोकामध्ये ब्रह्मदेवाचं आयुष्य किती हे आपल्याला त्यांनी शिकवलं. त्याच्यावरनं आपण कॅल्क्युलेट केलं तर 311 खरब आणि 40 अब्ज एवढं वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. ते कसं कॅल्क्युलेट केलं ते आपण त्या क्लासमध्ये बघितलं. एवढं असून सुद्धा ते नश्वर आहे. तर त्या आयुष्याच्या समोर आपली 50 100 200 वर्ष काय आहे. तरी सुद्धा आपल्याला हे समजत नाही की हे आयुष्य आज ना उद्या संपणार आहे. तर ह्या जे क्षणिक असं जे आयुष्य आहे ज्याच्यातनं आपल्याला आनंद जो मिळतो तो पण क्षणिक असतो. तर त्या क्षणिक आनंदाच्या मागे धावण्याच्या ऐवजी आपल्याला नित्य असा जो आनंद मिळतो त्या आनंदामागे आपण पडलं पाहिजे, त्या आनंदामागे आपण धावलं पाहिजे. हे कृष्ण आपल्याला ह्या 3 श्लोकांमध्ये सांगतोय. ठीक आहे. तर कोणाला काही प्रश्न आहे? मागच्या आठवड्यात आपण जे काय बोललो किंवा बाकी कोणता काही प्रश्न आहे? नाही. ठीक आहे. तर आज आपण मग 19वा श्लोक बघूया. नाही नाही प्रभू नाही. बर, ठीक आहे. 19वा श्लोक वाचूया आपण. भूतग्राम स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. अनुवाद कोण वाचते? हरे कृष्ण. पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो
तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता तुम्ही बघितलं असेल तर हा श्लोक आधीच्या श्लोकाचं एक कंटिन्युटी आहे. ते तिकडनं चालू झालंय, म्हणजे रेफरन्स पण तोच मिळतो आपल्याला. तर इकडे कृष्ण काय हायलाइट करतोय आपल्याला? काळाची शक्ती आणि काळाच्या शक्तीने जो विनाश घडून येतो त्याबद्दल हायलाइट करतोय कृष्ण. अजून एक काय करतोय की ही जी व्यक्तीकरण आहे, अव्यक्तातनं व्यक्त किंवा व्यक्तातनं अव्यक्त, हे जे बनवण्याचा जो प्रकार आहे, त्याची जी पुनरावृत्ती आहे, ते जे चक्र आहे ते कंटिन्युअस चालू राहणार आहे, त्याबद्दल तो आपल्याला दाखवतोय. त्याच्याने तो आपल्याला काय हायलाइट करतोय की भौतिक जग अनित्य आहे. आज आहे, उद्या नाही, परत परवा जन्माला येणार, परत तो तेरवा संपुष्टात येणार आहे. तर त्याची अनित्यता तो सिद्ध करतोय इकडे. जसा ब्रह्मदेवाची, आपलं कसं दिवस होतो, उजाडतो, परत रात्र येते, परत नवीन दिवस येतो, नवीन रात्र येते, आणि हे चक्र चालूच राहतं, राईट? आपण कधी याबद्दल असा विचार करतो, अरे हे दिवस रात्र चालू आहे वगैरे, हे कधी संपणार म्हणून? तर आपल्याला त्याबद्दल कधी विचार येत नाही. कारण का? तर नवीन दिवस सुरू झाल्यावर नवीन कार्य करण्याची आपला एक उत्साह असतो, आणि नवीन रात्र जेव्हा येते त्यावेळी विश्रांती घेण्याचा आपला एक वेगळाच उत्साह असतो, बरोबर? आणि हे चालूच राहतं आपलं. त्यामुळे आपली जी विचारसरणी आहे ती ह्या चक्राच्या बाहेर जाण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि ती प्रयत्न तो करावा, त्याच्याकरता मेंदूला एक खाद्य म्हणून कृष्ण इथे आपल्याला सगळं सांगतोय की नित्य काय आहे, अनित्य काय आहे. हं? ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र एवढं मोठं आहे, एवढं आयुष्य त्याचं मोठं आहे की आपल्याला ते समजतच नाही की त्याचा दिवस चालू झालाय का रात्र चालू आहे का काय आहे म्हणून वगैरे. पण त्याचा अर्थ अर्थ हा नाही की त्याचं निर्माण होणार नाही आणि त्याचा विनाश होणार नाही. हं? त्यामुळे हे चक्र असं चालतच राहतं. आणि हे जर ब्रह्मदेवाचं दिवस रात्र संपत गेलं की त्याचं नंतर 100 वर्ष पण अशी संपतील, त्याचं आयुष्य संपेल, ब्रह्मलोक संपुष्टात येईल आणि नवीन ब्रह्मलोक निर्माण होईल, नवीन ब्रह्मांड निर्माण होईल. हं. त्यामुळे काळ काय करतोय? काळ अपरिहार्यपणे, म्हणजे असं नाही की कोणाची त्याच्यावरती कंट्रोल आहे. ऑफकोर्स कृष्णाचं तर कंट्रोल आहेच त्याच्यावरती, पण आपल्यासारख्या जीवांचा काहीही काळावरती कंट्रोल नाहीये. सगळ्या भौतिक गोष्टी नष्ट होतात. आपलं शरीर नष्ट होईल, हे पृथ्वी नष्ट होईल. नंतर आपण एवढे मनसुबे बांधतो, एवढा पैसा बँकेत गोळा करू, त्या बँका सुद्धा नष्ट होणार आहेत. आपण घरं बांधू, ते घरं नष्ट होणार आहेत. घरं ज्यापासनं बनली, दगड विटा वगैरे, ह्या सगळे, त्या सगळ्या दगड विटा सुद्धा नष्ट होणार आहेत. ठीक आहे. आणि काळाच्या प्रवाहामुळे, काळाच्या शक्तीमुळे पुनर्जन्म आपल्याला घ्यावा लागतो. आपण कधीही, कोणतं असं शरीर नाहीये, कोणतीही व्यक्ती असे नाहीये जे बोलू शकते की मला अमुक एका शरीराचा जन्म हवाय आणि मी तो मिळवणारच. हां, हे सगळं फक्त बोलायला ठीक आहे, पण खरं तशा पद्धतीने काही होत नाही. जशी आपली कर्म, जशा आपल्या इच्छा, त्याप्रमाणे आपल्याला नवीन शरीर दिलं जातं. त्याच्यावरती आपल्याला काडीचाही कंट्रोल नसतो आपला. ह्या चक्रातनं सुटणं शक्य नाही. जर का सुटायचं असेल तर कृष्ण मार्ग पण सांगतोय आपल्याला. तर ही जी अवस्था जी आहे, हे का होतं? तर ही आपली एक आसक्ती असते भौतिक गोष्टींकडे. ठीक आहे. आणि ही जी आसक्ती राहते, त्या आसक्तीमुळे मग पुनर्जन्म वगैरे मिळत राहतो. आणि ती आसक्ती तुटावी म्हणून कृष्ण आपल्याला नित्य काय आहे, चेतनामय काय आहे, हां, आणि आनंदमय काय आहे, ते तो आपल्याला शिकवतो इकडनं. ही जी आपली जी आसक्ती आहे, ही जी अवस्था आहे आसक्तीची, ती एक काय म्हणते, ती अनैसर्गिक आहे. म्हणजे आपण कसं बोलतो ना, आई मुलावरती प्रेम करते किंवा मुलगा आईवरती प्रेम करतो, हे एक नैसर्गिक झालं. एका नव्या मातेला कधी शिकवावं लागत नाही की आपल्या मुलावरती प्रेम करायचं असतं म्हणून. ते तिचं आपणहून तिचं प्रेम मुलावरती निर्माण होतं. तसंच आत्म्याची जी नैसर्गिक अवस्था आहे,
ती म्हणजे कृष्णावरती प्रेम करणं, कृष्णाची सेवा करणं. त्या नैसर्गिक अवस्थेला आता आपण एक बाजूला सारलेलं आहे. आत्ता आपण स्वतःला हे शरीर समजतो, म्हणून आपण नेहमी शरीराच्या आवडीच्या गोष्टी करत राहतो. आपल्याला ह्या शरीराचा जो स्वामी आहे, आत्म्याचा जो स्वामी आहे श्रीकृष्ण, त्याच्याशी आपण आत्ता संबंध तोडून टाकलेला आहे. पण तरीसुद्धा तो इतका प्रेमळ आहे की त्यांनी आपला हात सोडलेला नाही. परमात्मा म्हणून तो आपल्याबरोबर कंटिन्युअसली आहे तो. ठीक आहे. तर कृष्ण इथे आपल्याला एकसारखं आठवण देतोय आणि आवाहन करतोय आपल्याला, की बाबा हे जे मी तुला सांगतोय हे फक्त तात्पुरतं असं ज्ञान नाहीये, की पिक्चर बघायला गेलो, 2-3 तास आपण थिएटरमध्ये बसलो आणि करमणूक झाली, बाहेर आल्यावरती आपण विसरून गेलो सगळं. हं? हे तसं नाही आहे. हे ज्ञान आपल्याला एका तमोगुणातनं बाहेर काढायचा कृष्णाने एक मार्ग दिलेला आहे. हं, की बाबा हे संपूर्ण ज्ञान आहे, त्याच्या बेसिसवरती तू आता ठरव की तुला पुढे काय करायचंय म्हणून. हे ज्ञान परिवर्तनात्मक आहे, म्हणजे ह्याच्यातनं परिवर्तन घडून येतं. हं, आणि म्हणून म्हणून आपल्याला हे ज्ञान असाधारण आहे हे समजलं पाहिजे आपल्याला, की हे जेव्हा आपण भगवद्गीता शिकतो ना, त्यावेळी आपल्याला हे संपूर्णपणे समजलं पाहिजे, की हा कोणता ऑर्डिनरी असे ग्रंथ नाहीये, की तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीने लिहिला, 4 लोकांची करमणूक झाली आणि आपल्याला हे प्राइज मिळालं, इकडे सन्मान मिळाला आणि वाहवा झाली आणि 4 पैसे मिळाले आणि वाह! आपण केवढं मोठं काम केलं. तर तसं नाहीये हे. हे ज्ञान आहे आपल्याला तमोगुणातनं, अज्ञानातनं बाहेर काढणारं ज्ञान आहे. हां, आणि अनित्यापासून नित्यापर्यंत नेणारं ज्ञान आहे ते. आपण इंद्रियांचे दास आत्ता आहोत. त्यांच्यापासून आपल्याला इंद्रियांचा स्वामी बनवणारं हे ज्ञान आहे हे. तर हे जेव्हा आपल्याला समजतं, त्यावेळी मग आपण जास्ती विचार करतो, की बाबा हे ज्ञान काय आहे मग? मग आपल्याला समजायचा प्रयत्न करतो. मग आपल्याला समजतं, मग आपण त्या मार्गावरती चालायला चालू करतो. हं. तोपर्यंत मग आपण कंटिन्युअसली फक्त भौतिक गोष्टींचंच ज्ञान मिळवत राहतो आपल्याला. आणि कृष्ण आणि बऱ्याच ठिकाणी श्रील प्रभुपादांनी नुसतं मुक्तीवरती भर नाही दिलेला. तर कृष्णानी म्हणजे प्रभुपादांनी हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यावरती भर दिलेला आहे. कारण नुसतं ज्ञान असून उपयोग नाहीये. ते ज्ञान जीवनात प्रत्यक्षपणे आणलं पाहिजे. भक्ती आपण प्रत्येकाच्या हृदयात भक्ती स्थित आहे. ती काही लोकांची भक्ती जास्ती जागृत झालेली आहे, काही लोकांची सुप्त अवस्थेत आहे. तर त्या सुप्त अवस्थेत असलेल्या भक्तीला जागृत अवस्थेत आणण्याचं आणि कृष्णाची भक्ती चांगली करण्याचं जे काम आहे, ते फक्त ह्या हरे कृष्ण महामंत्राच्या जपानी होऊ शकतं. हं. हा मनुष्य जन्म अतिशय दुर्मिळ आहे आणि त्याबद्दल आपण बोललो पण काही आठवड्यांआधी. तर आता परत जर आपण हे फक्त बघून घेऊया, आपण हे शिकलो मागच्या 2 क्लासमध्ये, पण जरा बघूया भौतिक जगाची वैशिष्ट्य काय आहेत. ओके. आध्यात्मिक जगत नित्य आहे, आनंदमय आहे, ते त्याचं परिवर्तन होत नाही वगैरे. पण त्याच्या विपरीत भौतिक जग आहे. ओके. त्यांची जे वैशिष्ट्य आहे, ठळक वैशिष्ट्य. तर पहिलं गोष्ट कृष्ण काय सांगतोय, भूत्वा भूत्वा प्रलीयते. ओके. प्रलय होणं म्हणजे काय, तर आपण बघितलं ना, जे काही आहे त्याला नष्ट करणं म्हणजे प्रलय होणं. हं? व्यक्तातनं अव्यक्त होणं आणि असण्यातनं नसणं बनणं, दोन्ही फरक आहे. ते पण आपण बघितलं. म्हणजे एक गोष्ट आहे आणि ती नंतर ती संपुष्टात येते, तिचं अस्तित्व नष्ट होतं, म्हणजे ते असण्यापासून नसण्यापर्यंत जाणं होतं. पण आहे ती गोष्ट, ती आज मला दिसते आहे, पण तीच गोष्ट उद्या मला दिसत नाहीये. ह्याचा अर्थ हा नाही की ती गोष्ट नष्ट झाली आहे. हां, त्याच्याकरता आपण नेहमी हे सूर्यदेवाचं उदाहरण घेतो. सूर्यदेव आपल्याला दिसतो, रात्री आपल्याला दिसत नाही. ह्याचा अर्थ हा नाही की सूर्यदेव नाहीये. हां, तर सूर्यदेव आपल्या डोळ्यासमोर नसल्यामुळे आपण त्याला असं बोलू नाही शकत तो अस्तित्वात नाही म्हणून. तर तसंच आहे, जे कृष्ण बोललाय व्यक्तापासून अव्यक्त बनतं, ते आत्मे जे असतात त्यांना अशा एका
ठिकाणी ठेवलं जातं. ते कुठे ठेवलं जातं ते आपण बघूया. ते अशा ठिकाणी ठेवलं जातं की ज्याच्यामुळे त्यांना शरीर नाही, काही नाही मिळत त्यांना. त्यामुळे ते अव्यक्त स्वरूपात असतात ते. आणि मग नंतर जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस चालू होतो त्यावेळी ते व्यक्त स्वरूपात आणले जातात. तर इकडे कृष्ण काय सांगतोय, भूत्वा भूत्वा प्रलीयते. मग ते हे प्रलय कोणाचा होतोय, तर पृथ्वीचा, सृष्टीचा प्रलय, सृष्टीचा विनाश होतोय. ओके, सृष्टीचं निर्माण केलं जातं आणि सृष्टीचा विनाश केला जातो. ठीक आहे. आणि त्यामुळे हे जे चक्र आहे ते कायमस्वरूपी आहे. अस्तित्वात येणं आणि नष्ट होणं. तर हा पहिला वैशिष्ट्य झाला भौतिक जगाचा, की म्हणजे त्याला अंत आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे एक जण बोलेल ठीक आहे, अंत आहे तर आहे, पण निदान मला जेवढा आहे तेवढा तर आनंद मिळू दे. तर कृष्ण बोललाय काय, 15व्या श्लोकामध्ये सांगितलेलं दुःखालयम. आलय म्हणजे जी जागा असते जिकडे आपण राहतो त्याला आलय म्हणतो. हा, की आपण जनरली देवाच्या ह्याला आपण आलय म्हणतो, अ, देवालय म्हणतो जिकडे देव राहतो. हं? तसंच कृष्णाने तोच शब्द इकडे वापरून ह्या जगाला दुःखालय असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि अशाश्वतम. अशाश्वतम म्हणजे ते आज आहे उद्या नाही. त्यामुळे कोणतरी बोलेल ठीक आहे, दुःख आज आहे उद्या नाही ना, मग प्रॉब्लेम काय आहे, पण परत ते परवा येणारच आहे. आणि हे जे अशाश्वतम कृष्ण बोलले ते दुःखांना अशाश्वत नाही बोललेलं. आणि जर का तसंच आपण अप्लाय करायचं झालं तर मग तर सुख पण अशाश्वत झालं. हं. पण कृष्ण इथे अशाश्वत दुःखांना म्हणत नाहीये, तो ह्या संपूर्ण सृष्टीलाच अशाश्वत बोलतोय. की बाबा तुम्ही कितीही मोठे मनसुबे करा, कितीही मेहनत घ्या, पण जे काही तुम्ही कराल या भौतिक जगामध्ये ते अशाश्वत आहे. म्हणजे आज आहे, उद्या नाही. आणि म्हणून त्याचं उदाहरण त्यांनी देण्याकरता ब्रह्मलोकाबद्दल सांगितलं आणि ब्रह्माच्या आयुष्याबद्दल पण सांगितलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना असं वाटू शकतं, की बाबा मी इकडे राहतोय, इकडे दुःख आहे. चला मी अमेरिकेला गेलो, राहिलो तर दुःख नाही. पण तिकडे पण दुःख आहे. बरं मग बोलतील, की स्वर्गात जाईन मी, तिकडे दुःख नसेल. तर नाही, तिकडे पण दुःख आहे. ब्रह्मलोकावरती सुद्धा दुःख आहे. आणि ते काय दुःख आहे? तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. हां, जन्म मिळणं, मृत्यू होणं, अ, म्हातारपण येणं आणि आजारपण येणं. हे चारही प्रकारची दुःख आहेत. ही जे प्रॉब्लेम्स जे आहेत ना, हे प्रत्येक प्रत्येक आत्म्याला ज्याला शरीर मिळतं, त्याला घ्यावं लागतं. प्रत्येक आत्म्यात, प्रत्येक सृष्टीच्या म्हणजे प्रत्येक ग्रहावरती प्रत्येक आत्म्याला ह्याच्या थ्रू जावं लागतं. त्यामुळे असं कोणतीही व्यक्ती बोलू शकत नाही. अगदी ब्रह्मदेव सुद्धा बोलू शकत नाही, की जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीच्या ह्या दुःखांपासनं मला प्रॉब्लेम नाहीये म्हणून. त्याला सुद्धा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर ही जी वैशिष्ट्य झाली, तर मग ह्याच्यातनं आपल्याला काय फायदा आहे हे समजून सगळ्या घेण्याचा? भौतिक जगाचा एक क्षणिक आहे आणि हे दुःखमय स्वभाव आहे, हे समजून घेण्याचा फायदा काय आहे? तर आपल्याला हे समजल्यावरती आपल्याला पहिली गोष्ट कळते, की हे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. मिनिंग एखादी गोष्ट मी बोलू शकतो, की बाबा माझ्या गाडीने अमुक एका ठिकाणी न जाता तमुक एका ठिकाणी गेलं पाहिजे. तर ठीक आहे, मी गाडी ड्राईव्ह करतोय तर मी कंट्रोल करू शकेन. किंवा मी माझ्या मुलाला सांगू शकतो, की असं करायचं, तसं नाही करायचं. मी थोडंफार त्या पद्धतीने कंट्रोल करू शकेन. पण जन्म माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. मृत्यू माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. मी म्हातारा होणार हे सुद्धा ठरलेलं आहे. मी ते कितीही अव्हॉइड करायचा प्रयत्न केला, तरी मी अव्हॉइड नाही करू शकत. ते माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. नंतर व्याधी, मी कुठे बोलवतो बाकीच्या ह्या जर्म्सना बाहेरनं माझ्या शरीरात यावं, पण तरी मी आजारी पडतो. ते पण माझ्या शक्तीच्या बाहेर आहे. तर आपण कितीही प्रचंड असलो, कितीही सूक्ष्म असलो, तरी आपल्याला ह्या चारही गोष्टींना सामोरं जावं लागतं आपल्याला. आणि ह्या ज्या भौतिक दुःखाची, हे जे भौतिक दुःख येतात, त्यांनी म्हणजे आपलं आयुष्य नुसतं असं पुढे, 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 पुढे जात राहतं. त्याच्यावरती आपण कधीही मात करू शकत नाही आपण. हां, या दुःखांच्या बरोबर राहून आपल्याला आपलं आयुष्य काढावं लागतं.
त्याच्यामुळे आपल्याला कॉन्स्टंटली समजतं. प्रत्येक वेळी जे आपण आजारी पडतो त्यावेळी हे आपल्याला आठवलं पाहिजे. अरे, ह्या जर्म्सनी किटाणूंनी माझ्या शरीरात खरं यायला पाहिजे नव्हतं, पण तरी आले. मी त्यांना थांबवू शकलो नाही. त्यांचं येण्याचं मला आगमन पण कळलं नाही. आल्यानंतर मला ते कळलं ते आलेत म्हणून. मी काहीही करू शकलो नाही. त्यावेळी आपल्याला कळलं पाहिजे, की बाबा हे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे म्हणून. त्यामुळे हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपल्याला कळतं किती निरर्थक आहे हे. हां, की कोणताही प्रयत्न ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की ह्या पृथ्वीवरती ह्या जगामध्ये आपण जास्तीत जास्ती काळ राहावं आणि जास्तीत जास्ती आनंद मिळवावा, ही विचारसरणी सुद्धा निरर्थक आहे. नुसतं कार्यच नाही तर विचार सुद्धा निरर्थक आहे हे. हं? मग जेव्हा आपल्याला हे कळायला लागतं त्यावेळी आपण आपला एक प्रयत्न जो असतो ना, भौतिक लोक काय करतात, ज्यांना म्हणजे आनंद वगैरे ह्यांच्यापेक्षा काय म्हणतात फक्त आनंद ज्यांना हवा असतो, शारीरिक आनंद, ते शारीरिक आनंद मिळवायचा कंटिन्युअसली प्रयत्न करत राहतात. हं? तर आपला प्रयत्न मग कुठे जातो, जेव्हा आपल्याला कळतं की निरर्थक आहे हे सगळं. त्यावेळी ज्या गोष्टींवरती आपल्याला आपलं नियंत्रण नाहीये त्या गोष्टींवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणं आपण मग सोडून देतो. आणि आपल्याला कळतं की शहाणपण कशात आहे, तर शहाणपण आपल्या आवाक्यामध्ये जे आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं. हं? आणि आपल्या आवाक्यात काय आहे, तर आपली मानसिकता, आपली चेतना, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं. आपल्याला कळतं जेव्हा की बाबा मी कृष्णाची भक्ती करण्याची फक्त माझी लायकी आहे. हां, मोठे मोठे बंगले बांधून त्यांना म्हणजे जन्मोनजन्म त्यांचा उपभोग घ्यावा हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. पण मी एवढं नक्की करू शकतो की हरे कृष्ण महामंत्रचा जप करू शकतो आणि कृष्णाची भक्ती करू शकतो, ज्याच्यामुळे मी जे काही संचित केलेलं आहे ह्या जन्मी ते मी पुढच्या जन्मी सुद्धा घेऊन जाऊ शकतो. मग जेव्हा आपल्याला ही चेतना मिळते त्यावेळी मग आपण त्या पद्धतीने केंद्रित करतो लक्ष. आणि मग आपल्याला कळतं की बाबा खरं काय केलं पाहिजे होतं मी आधीपासनं, आणि आत्तापर्यंत मी काय करत होतो म्हणून. आणि ह्याच्यामुळे एक बौद्धिक बदल आणि एक आध्यात्मिक बदल शक्य आहे. नाहीतर मग आपण त्या भौतिक स्तरावरतीच राहू कंटिन्युअसली. आणि जेव्हा आपल्याला कळतं की श्रीकृष्णाची भक्ती करायला पाहिजे, आपली एक जागरूकता असते, ती चेतना जी असते ती नित्य आहे आणि ती आपल्याला श्रीकृष्णापर्यंत घेऊन जाऊ शकते. तर हे कसं आहे की ही जाणीव जेवढ्या लवकर होईल आपल्याला तेवढं चांगलं आहे. ठीक आहे. आता साधारणपणे आपण जर बघितलं तर 70, 80, 90 वर्ष माणसं हल्ली जगतात. खूप कमी वेळा आपण बघतो की लोक 100 ओलांडली आहे म्हणून. पण 70, 80 वर्षातले आपण जर बघितलं प्रॅक्टिकली स्पीकिंग, जर आपण अ, अशा आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो किंवा अशा सोसायटीमध्ये आपण जर वाढलो ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त भौतिक गोष्टींचीच आपल्याला शिकवण दिली, आध्यात्मिक गोष्टींची जर आपल्याला काही शिकवण मिळाली नाही, तर पहिली 20 वर्ष तर आपण नुसतं 20, 25 वर्ष फक्त मटेरियल एज्युकेशनच घेत राहतो, आपण ना भौतिक विद्याच घेत राहतो. मग नंतर आपल्याला जाणवतं लग्न केलं पाहिजे, मुलं बाळ झाली पाहिजे, जॉब चांगला असला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे, चांगली पोझिशन मिळाली पाहिजे, चांगल्या कंपनी, चांगला पगार, घरं बांधायची, गाड्या घ्यायच्या वगैरे. त्याच्यामध्ये आपली 45, 50, 55 वर्ष निघून जातात. मग जेव्हा रिटायरमेंट वगैरे आपली घेणं चालू होतं त्यावेळी मग नंतर आपल्याला कळतं की अरे बापरे, भगवद्गीता सारखी काही गोष्ट होती, ती मी वाचलो पाहिजे होतो, शिकलो पाहिजे होतो, आणि त्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. मग नंतर 60व्या वर्षी 55, 60, 60, 65 जे काय असेल ते त्यावेळी व्यक्तीला कळायला लागतं की बाबा नाही रे, खरंच भगवद्गीता शिकली पाहिजे होती हो. हां, पण तोपर्यंत वेळ खूपच निघून गेलेली असते. आपलं पुढचं आयुष्य आपल्याकडे किती आहे हेच आपल्याला माहिती नसतं. आणि मग होतं काय की 55, 60 वर्ष जी सवय शरीराला आणि मनाला जडलेली आहे तोपर्यंत
की बाबा दररोज सकाळी उठायचं, पेपर वाचायचा, चहा प्यायचा, दारूच्या पार्ट्या, नॉनव्हेजच्या पार्ट्या, हा ही गाणी ऐक, तो पिक्चर बघायला जा, क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असू दे, हे कर ते कर वगैरे, नातवंडांबरोबर खेळणं वगैरे वगैरे, ही जी एक सवय जडलेली असते, ती सवय सोडून देणं खूप डिफिकल्ट बनतं लोकांना. मग त्यातल्या त्यात जास्तीत जास्ती काय करतील, एखादा तासाचा आठवड्यामध्ये 1 तास असा सत्संग ते चालू करतील. हं? तर आता तुम्ही इमॅजिन करा, 168 तास एका आठवड्यात असतात. फक्त 1 किंवा 2-4 तास जर का सत्संग केला, तर बाकीचे जे 160-165 तास आहेत, जे आपण सत्संगाच्या बाहेर राहतो, कृष्णाच्या नामाच्या बाहेर राहतो, त्याचा प्रभाव आपल्या जीवनावरती जास्ती असेल का त्या 3-4 तासाच्या सत्संगाचा आपल्यावरती जास्ती असेल प्रभाव? आणि मग किती आपण प्रगती करू शकतो त्या उरलेल्या आयुष्यामध्ये सुद्धा? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मग आपण ठरवलं पाहिजे की बाबा मी किती वेळ कृष्णाकरता अजून दिला पाहिजे. आणि मग हळूहळू आपण ह्या ज्या भौतिक गोष्टींमध्ये आपण जे असे एकदम गाढ असे झोपेत असतो आपण, आपल्याला बाकीच्या गोष्टींचा काहीही सोयरसूतक नसतं आपल्याला, तर ते आपल्याला कळून येतं की आपण हळूहळू त्यातनं बाहेर पडत राहिलं पाहिजे. म्हणूनच प्रल्हाद महाराजांनी जेव्हा ही शिकवण दिली, श्रीमद भागवतामध्ये आहे ते, त्यांनी सांगितले कौमारम आचरित प्राज्ञो, म्हणजे कुमार अवस्था म्हणजे 5व्या वर्षीपासून मुलांना ही भागवत विद्या, भगवान कृष्णांची ही विद्या जी आहे, ही त्यावेळपासून शिकवली पाहिजे म्हणून. मग जर का ही शिकवली तर आपली जी घडण जी आहे इतकी सुंदर होईल की आपण भौतिक गोष्टींकडे कमी आकर्षित होऊ आणि आयुष्याच्या सुरुवातीपासून आपण कृष्णाकडे आकर्षित राहू आपण, आणि आपण आपली भक्ती जास्ती चांगली करू शकतो. आणि ते जेव्हा होतं ना, त्यावेळी मग आपल्याला मग कृष्णाची भक्ती करण्यामध्ये एवढ्या डिफिकल्टीज येतात 60व्या वर्षी, त्या डिफिकल्टीज येत नाहीत, कारण आपण जन्मापासनं कृष्णाची भक्ती करत आलोय. आणि तसं जर केलं तर मग कृष्णाने ह्या पूर्ण 8व्या अध्यायामध्ये जे सांगितलंय की तुम्ही मृत्यूक समय माझं स्मरण करू शकता, ते पॉसिबल होतं. आयुष्यभर आपण कृष्णाला दुर्लक्ष केलं, कृष्णाकडे, आणि अगदी आयुष्याच्या शेवटच्या 2-5 वर्षांमध्ये जर का कृष्णाची भक्ती केली, तर प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे कृष्णाला आठवण ठेवण्याची. ठीक आहे. आणि जर का ते तसं केलं, तरच मग ते पुनर्जन्म न विद्यते पॉसिबल आहे. हं. इकडे आपल्याला गंमत कशी आहे की हे आपण बोललो ह्याबद्दल, पण भाड्याचं घर, तीही जी एक अनॉलॉजी बोलतो ना आपण, एक एक्झाम्पल बोलतो, तसं आहे ते. आपण एखाद्या व्यक्तीबरोबर एक करार केला की तुमचं हे घर आहे, मी 1 वर्षाकरता भाड्यावरती घेतोय, तर 365 दिवस आपल्याला तिथे नक्की राहायला मिळेल. हं. पण 366व्या दिवशी तो जो मालक आहे तो येणार आणि बोलणार की बाबा कराराची ती वेळ संपली आहे, आता तुम्हाला सोडून जायला पाहिजे. आणि आपण काही बोलू शकत नाही की बरोबर आहे, करार फक्त 365 दिवसांचा होता. 366व्या दिवशी आपल्याला सोडला पाहिजे. तर शरीराचं सुद्धा तसंच आहे. जन्म मिळण्याच्याच वेळेला आपण ह्या शरीरात किती वर्ष राहणार, किती सेकंद राहणार, किती श्वास घेणार, ते सगळं ठरलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्ती आपल्याला राहायलाच मिळणार नाही. मग तुम्ही कितीही मोठे बंगले बांधा आणि कितीही मोठ्या कंपन्या तुम्ही प्रस्थापित करा, कितीही मोठ्या पदांवरती राहा, कितीही भरपूर पैसा जमवा. काही लोकांना लॉटरी मिळते, अक्षरशः 15-15 करोड रुपये मिळतात वगैरे. पण ते क्षणिक असतात ते. काही लोकांचे 15 करोड खर्च करायला 10 वर्ष लागतील, काही लोक 1 वर्षात खर्च करतील, पण ते जाणार तुमच्या हातात ना. आज ना उद्या ना परवा ते जाणारच. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही ते कासोटीला बांधा, खिशांमध्ये ठेवा, बँकांमध्ये ठेवा, फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवा, तुम्ही स्वतः तुमचं शरीरच नाही राहणार आहे, तर पैसा तुम्ही काय वापरणार, तुम्ही तो पैसा? त्यामुळे हे भाड्याचं घर जे एक्झाम्पल आहे ना, हे कॉन्स्टंटली आपण आपल्याला स्वतःला रिमाइंड करून दिलं पाहिजे की आपण ह्या शरीरात आहोत, थोड्या वेळा करता आहोत, जास्ती वेळा करता नाही आहे, आणि ह्या शरीराचा वापर फक्त श्रीकृष्णाची भक्ती करण्याकरता केला पाहिजे म्हणून.
आणि हे समज येण्याकरता मानवी जीवन हे जे एक शरीर आपल्याला जे मिळालंय, ही एक दुर्मिळ संधी आहे, हे समजणं पण आवश्यक आहे. ह्या क्षणिक फायद्यांचा जे आपल्याला पाठलाग आपण करत राहतो, त्याच्यामध्ये इतका समय आपण वाया घालवतो, त्याच्याने आपल्याला काही मिळत नाही आपल्याला. हं. त्यामुळे ह्याच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेणं आणि त्याप्रमाणे पावलं उचलणं, श्रीकृष्णाची भक्ती करणं, हे आपल्याला मॅन्डेटरी बनतं. आता भगवद्गीतामध्ये मी तुम्हाला, कोणाला काही प्रश्न आहे का आतापर्यंत? आता आपण बऱ्याच वेळा हे बोललेलो आहोत आपण, की श्रीकृष्णाने भगवद्गीता जी सांगितली ती त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक शब्द जो आहे तो अतिशय मोजून मापून वापरलेला आहे. मिनिंग 100% परफेक्ट असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. ऑफकोर्स आपलं ते इव्हॅल्युएट करण्याची आपली लायकी पण नाहीये. पण आपण प्रभुपादांकडनं शिकलोय, आचार्यांकडनं शिकलोय, त्यामुळे आपल्याला आता हे समजून येतं की प्रत्येक जो शब्द आहे त्याच्या मागे अर्थ काय आहे म्हणून. तर त्यांनी कृष्णाने भूतग्राम ग्राम असा शब्द वापरला. तर जनरली ग्रामचा अर्थ आपण काय बोलतो, पंचायत ग्राम किंवा अमुक एक गाव वगैरे, त्याला ग्राम वगैरे म्हटलं जातं. पण इथे ग्राम ह्या शब्दाचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट असते ना, त्याला बऱ्याच गोष्टी असतील अशा, तर त्याचं जेव्हा आपण बेरीज करतो ना, असं एकत्रितपणे करतो, त्यावेळी त्याला ग्राम असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं. तर कृष्णाने काय केलं इथे, भूतग्राम असा शब्द वापरलाय. म्हणजे काय की भूत म्हणजे हे जीव जे आहेत आणि संपूर्ण सृष्टी जी आहे त्याला संपूर्ण म्हणजे काहीही बाक्षेश न ठेवता असा असं अर्थ निघावा म्हणून ग्राम हा शब्द वापरलेला आहे कृष्णाने. म्हणजे काय की असं कोणताही जीव नाहीये जो बोलेल की बाबा ब्रह्मदेवाचं आयुष्य संपेल, ब्रह्मलोक अस्तित्वातनं नष्ट होईल, पण मला काही होणार नाही. किंवा असे कोणती दगड, माती, झाड किंवा पशु वगैरे नाही उरणार, किंवा कोणता हिमालय उद्या बोलू नाही शकणार की बाबा मी तर एवढा मोठा प्रचंड आहे म्हणून वगैरे, मला काही नाही होणार. तर कृष्ण बोलतोय की नाही, ग्राम या शब्दाद्वारे तो आपल्याला दर्शवतोय की तुम्ही कितीही बलवान, कितीही मोठे असा, पण तुम्ही या भौतिक जगात आहात, तर तुम्ही नष्ट होणारच होणार. तुम्ही जर आत्मा असाल तर तुम्ही अव्यक्त स्वरूपात जाल, पण तुम्ही जर भौतिक ह्या जगात आहात, तुमचं जर जे काही शरीर जे आहे ते भौतिक असलं, तर तुम्ही नष्ट होणारच होणार. जे पण जल, अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश ह्याच्यापासून जन्मलेलं आहे ते नष्ट होणारच होणार. हा त्याचा अर्थ आहे. ते ग्राम आपल्याला ते समजावं की इंग्लिशमध्ये बोलतो ना, नथिंग इज एक्सक्लुडेड, एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. तो अर्थ निघावा म्हणून ग्राम हा शब्द वापरलेला आहे तिकडे. ठीक आहे. तर ते हे जे ग्राम म्हणजे काय, ते की जे पण अस्तित्वात यायला पाहिजे किंवा जे पण अस्तित्वात आहे, हे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या सुरुवातीला अस्तित्वात येतं आणि रात्री पुन्हा ते नष्ट होऊन जातं ते. हं? आणि हे जे संसाराचं चक्र आहे हे कंटिन्युअसली चालू राहतं. म्हणून कृष्ण पुढे बोलतो, भूत्वा भूत्वा प्रलीयते. प्रकट होतात आणि विनाश होतं, प्रकट होतं, विनाश होतं, हे चालूच राहतं ते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला समजून येते, आपण ह्याबद्दल बोललो त्यामुळे मी परत जास्ती डिटेल बोलत नाही. पण हे सगळं जेव्हा डिस्ट्रॉय होतं त्यावेळी आपण एक असहाय्य अशी एका स्थितीमध्ये होतो, आणि त्याच्याकरता कृष्णाने अवश हा शब्द वापरलाय, त्यावेळी आपण बोलू त्याबद्दल. त्यामुळे आपल्याला कळून येतं की कोणतीही भौतिक गोष्ट, कोणतीही कोणताही प्राणी, हं? आणि कसलेही काहीही असो, त्याचं ते नष्ट होणारच होणार. मिनिंग कृष्णाने बघा आधी कसं सांगितलं आपल्याला, ब्रह्मदेवाच्या आयुष्याबद्दल सांगितलं, त्याच्या आधी त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल सांगितलं, हा, आणि नंतर ब्रह्मदेवाच्या आयुष्याबद्दल सांगितलं. त्याच्यातनं सूचित केलं आपल्याला की एवढं ते आयुष्य मोठं आहे तरी सुद्धा ते नश्वर आहे. मग ब्रह्मलोकाबद्दल सांगितलं, ते पण नश्वर आहे. आणि आता अजूनही आपल्याला काही कोणत्या प्रकारचा डाऊट राहू नये
म्हणून ग्राम या शब्दाचा वापर करून कृष्ण परत सांगतोय आपल्याला की कोणतीही तुमच्या कल्पनेमध्ये असलेली कोणतीही गोष्ट असं नाहीये की ती नश्वर नाहीये. सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला मग कळून यायला पाहिजे की भौतिक महत्वाकांक्षा आपण ठेवायची का आपण आध्यात्मिक प्रगती करायचा प्रयत्न करावा आपण. हरे कृष्णा. तर अवशः हा शब्दाचा वापर केला इथे कृष्णाने. हं. तर पहिली गोष्ट आपण साधी एक बघू शकतो ना, की बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्ती येतात. बरोबर? कधी-कधी चक्रीवादळ येतं, मोठी-मोठी वादळ होतात, कधी-कधी सुनामी येतात, कधी दुष्काळ येतो, कधी-कधी म्हणजे आग लागते, बिल्डिंगना आग लागते, वनामध्ये आग लागते. काही केवढ्या काय-काय होतात. कधी-कधी सूर्य इतका तप्त होतो, की अंग भाजायला लागतं वगैरे. हं. ह्या सगळ्या गोष्टींना अव्हॉइड करू शकतो का आपण? आपण कधी असं बघितलेलं आहे का, की आपण आता बघितलं काही वर्षांपूर्वी सुनामी आलेली. हां. सुनामीमध्ये काहीही गोष्ट टिकली त्या गावामध्ये नाही. संपूर्ण गावच्या गाव नष्ट झालं. 2013 साली केदारनाथला एवढा मोठा पूर आला. त्याच्यामध्ये काय उरलं? बघितलं ना सगळ्या लोकांनी, की अक्षरशः म्हणजे महादेवांचं केदारनाथ मंदिर राहिलं आणि बाकीच्या काही 1-2 गोष्टी राहिल्या. बाकीचं सगळंच्या सगळं नष्ट झालं. तर सांगण्याचं हे, की ही जी नैसर्गिक आपत्ती आहे, त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला कंट्रोल नाहीये. आपण लिटरली हेल्पलेस आहोत. तसंच तेच कृष्ण इथे आपल्याला दाखवून देतोय आपल्याला, की तुम्ही कितीही तंत्रज्ञानामध्ये प्रगती करा. ते तंत्रज्ञानामुळे जी प्रगती केलेली आहे आणि त्या प्रगतीमुळे तुम्ही जे निर्माण केलेलं आहे, ते जे पण काही निर्मित आहे, ते सगळंच्या सगळं जल, वायू, पृथ्वी, आकाश, अग्नी ह्याच्यापासूनच बनलेलं आहे. आणि कृष्णाने आपल्याला दाखवून दिलंय, की जे पण ह्या 5 गोष्टींपासनं बनलेलं आहे, ती जी सगळी जी भौतिक प्रकृती आहे, त्या प्रकृतीची रूपं आहेत ती. ती रूपं नष्ट होणार आहेत. प्रकृतीची जी एनर्जी, ऊर्जा आहे ती राहील. पण ती जी त्या ऊर्जेपासून जे काही बनलेली जी रूपं आहेत, ती रूपं नष्ट होणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा कंट्रोल तुमचा नाहीये त्याच्यावरती. आता हाच पॉइंट आहे तो जरा एक्सटेंड करा. तुम्ही जर नैसर्गिक आपत्तींवरती कंट्रोल नाहीये तुमचा, तर तुम्ही अंदाज लावू शकता, की तुम्ही तुमच्या जन्मावरती सुद्धा कंट्रोल नाही ठेवू शकत. कधी मृत्यू व्हावा त्यावरती कंट्रोल नाही ठेवू शकत. आयुष्यामध्ये किती आनंद मिळावा किंवा किती दुःख मिळावं किंवा कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळावा, कोणत्या गोष्टीमुळे दुःख मिळू नये, ह्याच्यावरती सुद्धा कंट्रोल नाहीये तुमचा. हं. त्यामुळे अवश्य ह्या शब्दाचा आपल्याला व्यवस्थित अर्थ कळून येतो. काळाची शक्ती एवढी असते, की म्हणजे आपल्याला म्हणजे कोणत्याही गोष्टीवरती कसल्या प्रकारचाही कंट्रोल करण्याचं पण स्वप्न पण बघू शकत नाही. कारण आपल्याला माहीत आहे, की 4 दिवसांकरता भलेही मी एखाद्या व्यक्तीवरती कंट्रोल ठेवीन, पण 5व्या दिवशी तो सोडून द्यावा लागणार आहे. अगदीच नाही तर जेव्हा मी हे शरीर सोडीन, त्यावेळी तर माझा कंट्रोल जाणारच जाणार. ओके. कृष्णानी एक एक्झाम्पल दिलंय, की ढग जे हलतात ना, ते वाऱ्यामुळे हलतात. त्यावेळी आपल्याला वारा दिसत नाही, पण ढळणारे ढग दिसतात आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जे आनंद येतो आणि नंतर निघून जातो किंवा दुःख येतं आणि दुःख नंतर निघून जातं वगैरे, ह्या ज्या घटना ज्या घडतात ना, ह्या सुद्धा काळाच्या प्रवाहामुळे घडतात. हं. आणि त्यामुळे ही काळाची जी सूक्ष्म शक्ती आहे ना, ती आपल्याला जाणवत नाही. हां. आणि आपल्याला हेही कळत नाही, की आपण मृत्यूकडे कसे एक-एक पाऊल आपण पुढे-पुढे जातोय. आपण हे पण विसरून जातो त्याचं. आणि ते जाणवत नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं, की मी आता हा मोठा बंगला बांधायला घेतलेला आहे, मोठी ही कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे. आत्ता आम्ही भलेही फक्त 5 लोकं काम करतोय, पण 5 वर्षांनी मी 10,000 लोकांना घेईन त्याच्यामध्ये वगैरे, एवढी मोठी कंपनी बनवीन. सगळं बरोबर आहे. तुम्हाला जेवढी एक मुदत दिलेली आहे 50-70 वर्षांच्या आयुष्याची, त्या आयुष्यामध्ये तुम्ही हे सगळं कराल, नो डाउट. नंतर काय?
हं. आपल्याला काळाचा हात त्यावेळी दिसून येत नाही, की बाबा मला हे शरीर सोडावं लागणारच आहे. तर मग मी हे शरीर ज्या कारणाकरता मला मिळालं, त्या कारणाकरता मी ह्या शरीराचा वापर करू का दुसऱ्या कारणाकरता करू? हे आपल्याला खरोखर जाणून यायला पाहिजे. आणि तेव्हा मग आपल्याला कळेल, की बाबा अवश्य आहोत आपण. पण कमीत कमी आपली चेतना जी आहे, आपल्या इच्छा ज्या आहेत, त्यांना आपण नक्की कंट्रोल करू शकतो. आणि ते श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये आपण ते अप्लाय करू शकतो आपण. आणि ही जी अंतर्दृष्टी आपल्याला जेव्हा कळते ना, की बाबा मला कोणत्याही गोष्टींवरती ना माझ्या कर्माच्या रिझल्ट्सवरती कंट्रोल आहे, कर्मफलावरती कंट्रोल आहे, ना माझ्या कोणत्याही माझ्या शरीरावरती पण कंट्रोल आहे आणि शरीरा रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्याच्यावरती काही कंट्रोल नाही आहे. त्यावेळी आपण मग नंतर उलटा विचार करायला चालू करतो. कृष्ण ह्याला आपण आपलं एक परमनंट लक्ष असं बनवतो आणि ह्या तात्पुरत्या गोष्टींवरनं आपण आपलं मन कमी कमी करायला चालू करतो आपण. हं. ठीक आहे. हे सगळं मी सांगितलेलं मी. तरी सुद्धा आपण त्याला एकदा फक्त संक्षिप्त रूपात बघून घेऊया. हे जे कृष्णानी अल्पबुद्धया किंवा अल्पमेधसाम असे काही शब्द वापरले. काही शब्द त्यांनी 7व्या अध्यायात वापरलेले आहेत. काही ह्या 8व्या अध्यायामध्ये वापरलेले आहेत. तर ते का त्यांनी बोललंय, की अल्पमेधसाम म्हणजे कृष्ण बोललाय, की जी लोकं भौतिक गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्याकरता लागणारे पूजा अर्चा, देवी देवतांची पूजा वगैरे सगळं करण्याचं काम करतात. त्यांना त्यांचं काय होतं हा साहजिक एक प्रश्न येतो निर्माण होतो, राईट? तर अशा लोकांना काय होतं, की ब्रह्मदेवाचं जेव्हा रात्र सुरू होते, रात्रचं आगमन होतं, त्यावेळी त्यांची ही सगळी जी जड रूपं आहेत ना, शरीर, नंतर गाडी, बंगला वगैरे ही सगळी जी आहेत, ही सगळी नष्ट झालेली असतात. हं. आणि त्यांची फक्त जी सूक्ष्म रूपं जी आहेत, जसे त्यांचं मन, बुद्धी, अहंकार, त्यांचे कर्म, त्यांच्या इच्छा वगैरे ह्या सकट तो आत्मा ह्यांच्या सकट महाविष्णूंच्या शरीरामध्ये काही काळापुरता ठेवलेला जातो. आणि ही अव्यक्त अवस्था अशी म्हटली जाते. ठीक आहे. आणि मग नंतर जेव्हा त्यांचं ब्रह्मदेवाचा दिवस ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा चालू होतो, त्यावेळी त्यांना परत त्या अव्यक्त स्वरूपातून व्यक्त स्वरूपात म्हणजे शरीर दिलं जातं त्यांना. ठीक आहे. आणि ही जी आहे ते हे कंटिन्युअस चक्र मग चालू राहतं त्याचं. आणि कोणाला असं वाटू शकतं, की बाबा मला ह्यावेळी एका गरीब घरामध्ये जन्म मिळाला, तर मे बी मला पुढच्या शरीरामध्ये मला एका श्रीमंत घरात जन्म मिळेल म्हणून. ना, म्हणजे ठीक आहे, मग काही नुकसान काही नाहीये. पण त्याची काही गॅरंटी नाहीये त्याची. तुमची कर्म कशी आहेत, तुमच्या इच्छा कशा आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला शरीर मिळणार आहे. पण तरी सुद्धा त्या नवीन शरीर जरी चांगलं मिळालं, तरी सुद्धा ते नश्वर आहे. आणि हे जाणून घेणं आपल्याला आवश्यक पडतं आणि जेव्हा हे कळतं आपल्याला, त्यावेळी ह्या चक्रातनं आपण बाहेर पडायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. भूत्वा भूत्वा प्रलीयते आपण ह्याबद्दल पण बोललो आपण, की भूत्वा म्हणजे अस्तित्वात येणं. हं. आणि प्रलीयते म्हणजे किती तुम्ही कंटिन्युअसली तुम्ही अस्तित्वात येणार, प्रलय होणार, परत अस्तित्वात येणार, परत प्रलय होणार. म्हणजे आपण म्हणजे आत्मा नाही, शरीर. ओके. शरीर असो किंवा भौतिक कोणतीही गोष्ट असो. श त्याचं अस्तित्वात येणार ते आणि प्रलय होणार. हे कॉन्स्टंटली चालू राहतं हे. त्यामुळे आपल्याला अ, असं असं ही ही हे जे आहे ना, म्हणजे असं एका गोल्डन लेटर्समध्ये प्रिंट करून ना अशी फ्रेम करून ठेवलं पाहिजे प्रत्येक वेळी आपल्या घरी आणि प्रत्येक वेळी ते वाचत राहायला पाहिजे. भूत्वा भूत्वा प्रलीयते. तर कोणतीही भौतिक गोष्ट जेव्हा आपण चालू करू ना करायला, त्यावेळी आपल्याला हे जाणवलं पाहिजे, की हे जे काही मी करतोय त्याचा श्रीकृष्णांकडे जाण्याकरता, श्रीकृष्णांपर्यंत जाण्याकरता ह्याचा मला काय फायदा होणार आहे? जर का आपल्याला जाणवलं, की ह्याचा काडी मात्राचा फायदा नाहीये, तर मग आपण लगेच डिसिजन घेऊ शकतो, की खरोखर हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे?
आणि जर आपल्याला जाणवतं की नाही अगदी पूर्णपणे नाही, थोडा तरी नक्की फायदा होईल, मग तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता. मग तुमच्याकडे जर दोन ऑप्शन असतील की बाबा एक गोष्ट केल्यामुळे थोडा फायदा होणार आहे, दुसरी गोष्ट केल्यामुळे जरा जास्ती फायदा होणार आहे श्रीकृष्णांपर्यंत जाण्याकरता, तर आपण तिकडेही चूज करू शकतो की कोणती गोष्ट मग करायला पाहिजे म्हणून वगैरे. हे जे काय होतं की आपण कॉन्स्टंटली मायेच्या बरोबर राहतो आणि माया जी काही रूपं आपल्यासमोर आणते, हं, कधी तरुण मुलगा आणेल, कधी तरुण स्त्री आणेल किंवा चांगली नवीन गाडी आणेल किंवा एखाद्याची चांगली नोकरी आपल्याला दिसेल, त्याला चांगला पगार मिळतोय किंवा त्याला चांगलं मोठं घर, बंगला वगैरे असं काहीतरी दिसतं वगैरे, वगैरे. किंवा जगातली वेगळी वेगळी गोष्टी दिसतात. तर बऱ्याच लोकांना भ्रमण करायला आवडतं. भारतातली लोकं मग ऑस्ट्रेलियात जातात, अमेरिकात जातात, दुबईला वगैरे जातात वगैरे आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी बघायला आवडतात. त्याच्यामुळे भरपूर खर्च सेव्ह केलेला पैसा त्याच्याकरता तो खर्च पण करतात. हां, आता अमेरिकाची जर टूर करायची असतील तर 5-10 लाख रुपये खर्च करायला सुद्धा त्यांना काही वाटत नाही. पण तेच 5-10 लाख रुपये सेव्ह करण्याकरता त्यांना वर्ष 2 वर्ष त्यांना मेहनत पण करावी लागते. मग एवढ्या मेहनतीचं फळ काय? तर आपण फक्त अमेरिकाचं भ्रमण करून आलो. पण त्यांना असं कधी वाटत नाही अशा लोकांना, की बाबा मी वृंदावनात जातो ना त्यापेक्षा वृंदावनात जाईन आणि जिकडे कृष्णांनी लीला केल्या ते बघून येईन मी. मायापूरला जाईन, महाप्रभूंचं दर्शन घेईन, त्यांच्या लीला बघून येईन, शिकून येईन. मी केदारनाथला जाईन, बद्रीनाथला जाईन, द्वारकाला जाईन, जगन्नाथपुरीला जाईन. हे विचार येत नाहीत त्यांना. त्यांना ही भौतिक गोष्टी ज्या नष्ट होणार आहेत, त्यांचं दर्शन घ्यायला त्यांना जास्ती आवडतं. तर त्याच्याचमुळे कृष्ण कॉन्स्टंटली आपल्याला सांगतोय, भूत्वा भूत्वा प्रलीयते. हे आज आहे, उद्या नसणार, परत येणार, परत नष्ट होणार, परत येणार, परत नष्ट होणार. पण आपल्याला फोकस कुठे केलं पाहिजे? जे नित्य आहे ते. जे अनित्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आपल्याला. हरे कृष्ण. म्हणून जी लोक अनित्यता ज्याची आहे, अनित्य जे आहे त्याच्यावरती जे फोकस करतात, त्यांना अल्पमेधसाम असं म्हटलं जातं. अल्प म्हणजे त्यांच्याकडे इंटेलिजन्स आहे, त्यांना कळतं कशावर तरी फोकस केला पाहिजे. त्यांना मे बी हे कळतही असेल की हे अनित्य आहे, तरी सुद्धा त्याच्यावरती ते फोकस करतात. त्यामुळे जेवढा पण इंटेलिजन्स आहे तो कमी आहे, अजिबात नाही असं नाही आहे. त्यामुळे अल्पमेधसाम असं म्हटलेलं आहे त्यांना. हं. आपण हे बोललो आपण ह्याबद्दल, तर मी स्किप करतो जरा. ब्रह्मदेवाच्या शेवटी काय होतं? दिवसाच्या शेवटी काय होतं? परत व्यक्तापासून अव्यक्त स्वरूपात जातं. त्याच्यामध्ये सूक्ष्म जे शरीर असतं ते राहतं. जड शरीर जे असतं म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश आणि जल ह्याच्यापासून बनलेलं जे शरीर आहे ते किंवा कोणतीही गोष्ट जे ह्या 5 तत्वांपासून बनली आहे ती नष्ट होते. पण सूक्ष्म शरीर राहतं. मन, बुद्धी, अहंकार, कर्म, आपल्या इच्छा वगैरे ह्या सगळ्या आपल्या बरोबर राहतात. हं? आणि मग ते व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त हे चालतच राहतं. आणि ह्याच्यापासून मग मुक्ती मिळवायचा पण प्रयत्न करतो. तर हे पण मी स्किप करतो थोडं. फक्त ह्याच्यातनं एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये होरोस्कोप हा शब्द ऐकलाय का? होरोस्कोप म्हणजे ते अ, अ, आपण आकाशात जे बघतो ते त्यालाच म्हणतात ना, ते बरोबर. दुर्बीण टाईप मध्ये. नाही, नाही. ते वेगळं. पण होरोस्कोप म्हणजे बेसिकली आपलं जे फ्युचर वगैरे जे आपल्याला प्रेडिक्ट करतात ना, ग्रह ताऱ्यांवरच्या बेसिसवरती वगैरे. तर ऍस्ट्रोलॉजिकल. हां, बरोबर, बरोबर. तर त्यातला जो होरो हा शब्द जो आहे, हा कुठून आलाय कोणाला माहिती आहे? नाही ना? नाही नाही, तुम्ही सांगा तो. तर होरो हा शब्द होरा या शब्दांपासून आलेला आहे. होरा हा संस्कृत शब्द आहे. हं. आणि होरा हा शब्द कुठून येतो? तर तुम्ही ऐकलं असेल कधी आई-वडील आपल्याला बोलायचे किंवा आजी आजोबा आपल्याला बोलायचे, अहोरात्र मेहनत करावी लागते म्हणून. हां, ऐकलाय हा शब्द अहोरात्र? हं. हो हो, नक्की ऐकलंय. त्यातलं अहोरात्र म्हणजे काय हे माहितीये काय? आता रात्र आपल्याला काय हे माहिती आहे. तर अहो म्हणजे काय? तर अहो म्हणजे दिवस.
हे दिवस रात्र मेहनत करावी लागते, म्हणजेच अहोरात्र मेहनत करावी लागते. तर तो अहो हा संस्कृतमध्ये एक शब्द आहे, ज्याचा अर्थ दिवस येतो. तर आपण बघितलं, जेव्हा 17व्या श्लोकामध्ये आपण ब्रह्मदेवाचं आयुष्य बघितलं ना, एक मिनिट मी दाखवतो. सहस्त्रयुग पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः रात्रीम युग सहस्त्रांतम ते अहोरात्र विदो जनाः. हा अहोरात्र हा जो शब्द जो आहे ना, हा ह्याचा जो मधला हो आणि रा जे आहे ना, तो होरा हा शब्द आहे. ओके. आणि त्या होरा ह्या शब्दा म्हणजेच दिवस आणि रात्र हे येतं. ओके. आणि त्याच्यापासनं होरोस्कोप हा जन्माला आलाय शब्द. ओके. तर इकडे कृष्ण काय सांगतोय आपल्याला, अहोरात्र म्हणजे अ, अ, अहर आगमे. अहर आगमे म्हणजे दिवसाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा. आत्ता मगाशी त्यांनी काय सांगितलं, रात्र्यागमे म्हणजे रात्रीचं जेव्हा आगमन होतं तेव्हा काय होतं. पण इकडे कृष्ण आता अहर आगमे म्हणजे दिवसाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा काय होतं सांगितलंय, तो आता सांगतोय. ओके. आणि अजून एक महत्वाचं गोष्ट म्हणजे कृष्ण इकडे स एव अयम, स एवायम असा शब्द वापरतो. तर स एवायम ह्या शब्दाचा म्हणजे आपण मागे बराच वेळा आपण बोललोय ना, की कृष्णानी उगीच वायफळ असा कोणताही शब्द भगवद्गीतेत वापरलेला नाहीये. ओके. प्रत्येक शब्द मोजून मापून त्यांनी व्यवस्थित असा वापरलेला आहे. तर इथे स एवायम या शब्दाचा अर्थ काय आहे, तर बऱ्याच वेळा असं वाटतं लोकांना की मी अव्यक्त झालं आणि नंतर परत व्यक्त होणार, काय माहिती मी तोच असणार का कोण दुसरा असेल वगैरे. तर कृष्ण इथे हायलाईट करतोय की बघा त्यांनी कसे 4 शब्द 18व्या श्लोकात वापरलेले. सृष्टी म्हणजे क्रिएशन, विनाश म्हणजे डिस्ट्रक्शन, व्यक्त म्हणजे मॅनिफेस्टेशन आणि अव्यक्त म्हणजे अनमॅनिफेस्टेशन. ओके. तर ह्या 4 शब्दांचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. तर आपल्याला त्यांनी कृष्णाने हे दाखवून दिलंय की व्यक्त आणि अव्यक्त हे शब्द फक्त रूपांवरती, भौतिक रूपांना ॲप्लिकेबल आहे. भौतिक ऊर्जा आणि आत्मा त्यांच्याकरता सॉरी सॉरी सृष्टी आणि विनाश, क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन हे फक्त भौतिक रूपांकरता ॲप्लिकेबल आहे. ओके. व्यक्त आणि अव्यक्त हे शब्द आत्मे आणि भौतिक ऊर्जा त्यांच्याकरता ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे जे अस्तित्वात येतं ते नष्ट होऊ शकतं, जे नष्ट होतं तेच अस्तित्वात येऊ शकतं. आत्मा नष्ट होऊ शकत नाही, भौतिक ऊर्जा नष्ट करत नाही कृष्ण. त्यामुळे कृष्ण त्यांना अस्तित्वात आणत नाही, त्यांना व्यक्त करतो. ओके. त्याचंच कन्फर्मेशन म्हणून इकडे असं एवायम असा हा शब्द वापरलेला आहे कृष्णाने, की हे जे नवीन आत्मे आहेत ते कोणते शून्यातनं निर्माण होत नाहीत. ते जे गेलेले असतात तेच बाहेर येतात. ओके. ते असुप्त अवस्थेत जातात आणि मग ते प्रकट अवस्थेत येतात. हा त्या अर्थ स एवायम या शब्दाचा अर्थ आहे. ठीक आहे. आणि मग नंतर बाकी आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे आपली आपली कर्म काय आहेत, आपल्या इच्छा काय आहेत, त्याच्या बेसिसवरती नंतर आपल्याला जेव्हा नवीन निर्माण होते त्यावेळी निर्मिती होते जेव्हा सृष्टीची, त्यावेळी आपल्याला त्या प्रकारचं शरीर दिलं जातं. आणि जिकडनं मग आपला भौतिक प्रवास जिकडे संपलेला तिकडनं तो परत सुरू होतो आणि चालू राहतो तो. ठीक आहे. तर आपण ह्याच्याबद्दल सुद्धा बोललोय आपण, की मेन असा संदेश कृष्ण आपल्याला काय पोहोचवतोय. ओके. ते आपण बोललो. तरी परत संक्षिप्त रूपात बघून घेऊया, की जे नश्वर आहे त्याची लवकरात लवकर ओळख होणं आणि जे नित्य आहे त्याची सुद्धा लवकरात लवकर ओळख होणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा हे आपल्याला समजतं त्यावेळी आपण नित्याच्या मागे धावायला लागतो. अनित्य जे आहे त्याचा आपण पाठलाग करणं बंद करतो आपण. ठीक आहे. आणि जेवढ्या लवकर आपल्याला ते समजेल तेवढं आपल्याला ते आध्यात्मिक प्रवासाकरता चांगलं आहे ते. म्हणजे काय, तर जे नित्य आहे म्हणजे श्रीकृष्ण आणि ती त्यांच्या प्रती केलेली भक्ती,
ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे आपण त्याच्या मागे धावू शकतो आपण आणि लवकरात लवकर श्रीकृष्णांपर्यंत आपण पोहोचू शकतो आपण. हं. भौतिक गोष्ट कितीही चांगली असली किंवा कितीही मोठी असली, तरी ती अनित्य आहे. आज ना उद्या ना परवा अगदीच काही नाही तर ब्रह्मलोकाच्या शेवटी तरी त्याचा विनाश होणारच होणार. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला प्रभुपादांनी कॉन्स्टंट आपल्याला सांगितलेलं आहे, की जेव्हा तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करता, त्यामुळे आपलं हृदय शुद्ध होतं आपलं. आणि हृदय शुद्ध झाल्यावरती काय होतात, ती कल्मष जी असतात ती निघून जातात. ही एक गुंतागुंत असते. कर्माची गुंतागुंत असते, विचारांची गुंतागुंत असते आणि आपल्याला कळत नसतं, की बाबा आपण करतोय, काय करतोय, चांगलं करतोय, वाईट करतोय, काय फायदा आहे, काय नाही आहे वगैरे. हे आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याकरता कोणती गोष्ट चांगली आणि कोणती गोष्ट वाईट हे कळत नसतं आपल्याला. आणि जेव्हा जसं जसं जास्ती चांगल्या क्वालिटीचा आपण जप करू हरे कृष्ण महामंत्राचा, तो तशी तशी आपली चेतना शुद्ध होत राहते, आपलं हृदय शुद्ध होत राहतं आणि आपण ह्या कर्माच्या गुंतागुंतीपासून मुक्त होतो. कृष्णाप्रती आपलं प्रेम जागृत होतं आणि नंतर आपण एस्पेशली ह्या कलियुगामध्ये आध्यात्मिक उन्नतीचं हे एकच साधन म्हणून आपल्याला शिकवलेलं आहे आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या मंत्राचा जप करत राहणं आणि कृष्णाची भक्ती करणं. हे जर आपण केलं तर आपण नुसतं निगेटिव्ह गोष्ट थांबवतच नाही आहोत, पण आपण पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा करत आहोत आपण. आणि ज्यामुळे आपल्याला नुसतं स्वतःच्या प्रयत्नांनी आपण ह्या भौतिक जगाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न नाही करत आहोत, तर आपल्याला कृष्णाची मदत सुद्धा मिळणार आहे ह्याच्या पलीकडे जाण्याची. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, जे आपण म्हणत होतो की व्यक्त अव्यक्त आणि म्हणजे ब्रह्माजींचं जेव्हा आयुष्य संपतं, तेव्हा आपण म्हणजे कुठे जातो, तर तो जसं आपण श्री विष्णूंच्या नाभीतून जेव्हा ब्रह्मकमळ फुललेलं, त्यानंतर म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तर असं आहे का की त्यानंतर आपण पुन्हा श्री विष्णूंमध्ये समाविष्ट होऊन जातो? तर ब्रह्मलोकाची जेव्हा हे होतं आयुष्य संपतं, म्हणजे ब्रह्मदेवाची जेव्हा 100 वर्ष संपतात, तेव्हा आपण महाविष्णूंच्या पोटी परत जातो आणि परत नवीन ब्रह्मांड जेव्हा निर्माण होतं, त्यावेळी परत आपल्याला नवीन ब्रह्मांडामध्ये नवीन शरीरं दिली जातात. चला, हरे कृष्ण. भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण भाऊ, दंडवत प्रणाम. हरे दंडवत हरे कृष्ण. कृष्ण. प्रणाम. Hare Krishna, Krishna